त्याचं अंग भरलं ठेव गाईच बघू शकतो रडायला तर राम राम मित्रांनो, मराठी सुरवावरचे 365 दिवसाचा चॅलेंज आज आहे आपला 73 दिवस. तर मित्रांनो, आज मी फायनली सकाळ सकाळ उठून ते पण सकाळ सकाळ जेवण करून जेवायला बसलोय. जेवायला काय दूध आणि भात. तर मस्तपैकी सौरभेश्वर ब्लॉग बघत बघत त्याचा आनंद घेत घेत मी जेवण खतम करतो. आजच आपण जुन्या घरी ते पण दारे धरायला कोण मी आणि गोकुळ. तर मित्रांनो, आज जेवण मस्त करतो. मस्तपैकी दूध आणि भात हे मिक्स करून खाण्याची मजा आहे ती माझ्या कुठंच नाही. मस्त करतो आणि पुढं जुन्या घरी. तर गाईज आता फायनली सकाळचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघालो कुठं दारे धरायला. आज काय आपली मोटर सुरू करायची नाही आहे. आज आपण करायची सामुदायिक मोटर सुरू. आज ती मोटर कुठे माहिती आहे का? आपण जे कालच्या मंदिराला वाट लावला गेलो का तिथं ती मोटर आहे. आज कनेक्शन जोडायचं, नंतर आपल्याला ती मोटर सुरू करायची. तर चला आज कनेक्शन होतं, नंतर करून मोटर चालू. तर गाईज फायनली ते कनेक्शनच्या लोकेशन पोहोचले तिथं कनेक्शन जोडायला. तर चला तिथं कनेक्शन जोडून जेणेकरून आपल्या जुन्या घरी पाणी शिफ्ट होईल. जोडलं कनेक्शन. आपल्याला जाणार पाईप कोणचा आहे? तर चला काय पाईप जोडून दूध मोठं चालू करायला. तर गाईज फायनली जे दारे धरायचे त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आपल्याला दारे धरायचे बघू शकता ह्या बाजरीला. तर कुकू केलाय मोटर सुरू करायला. मला जायचं तिकडे मोटर सुरू करायला. इकडे कॉक चालू करायचा होता. मोटर सुरू झाली दमा पाणी येऊ राहिले पण पप्पू. तर गाईज मित्रांनो, ते जे मग आपण कनेक्शन बसवलं ते कनेक्शन हाय मोटरच्या प्रेशर डबल निसरलं. आता त्याला पिकाने मारायला आपण चाललं दाव. तर दाव्याने फुल म्हणजे जेवढं होईल तेवढं आवडतं, त्यांनी कुठे ते निघणार नाही. तर चला आता फास्कून वर उडलं ते अख्खा प्रेशरने, त्याच्यामुळे इकडं पाणी कमी चालू होतं. चला ते बसू होतं लवकर करून मोटर सुरू. गाईज बघा हाय प्रेशरने दोन्ही गुणं निघलं, इकून पण निघलंय आणि आता इकून पण निघलंय. हे दोन्ही गुणं जोडायचं, दाव्याने पॅक करायचं आणि डोर मोटर सुरू करायचं. मग बघायचं चालू होतंय कसं. तर मित्रांनो, कनेक्शन हे जाम बसवलं पण लेट काय दम खायला. लेट जाती ती नसती. पण आता आपण लेट आलो करायचं काय माहिती आहे का? हौद आणि टाकी एकदम क्लीन करून काढायची. आज हौद पण फार आलेला आहे. बघू शकता तुम्ही किती कचरा आलाय. टाकी पण धुवून काढायची आहे. आणि 2 बैल बघा कशी बघत येतात. हा सर्जा आहे, हा राजा आहे. तर यांना पण आज आपण धुवून काढू सर. तर गाईज आता आम्ही निघलो तर रानात अक्काकडं. अक्का ते गावाच्या रानात आहे, ओंबे गोळा करते. तिला म्हणलं नको करू पण तरी पण ती कसं आहे म्हाताऱ्या माणसाचं, जुने माणसं वायाला नाही गेलं पाहिजे त्याच्यामुळे ती आणखी गोळा करून राहिली. आता खळं होऊन जवळपास 2-3 दिवस झाले. आधी हार्वेस्टिंग केलं, नंतर उपटून गेलं, तर खाली थोडं ओंब्या राहिले तेवढी ती गोळा करून राहिली. तर आता आम्ही अक्काला घेऊन चाललो होतो भजे. आत्ता आम्ही भजी गेलते. तर आता बघतो अक्काचे रिॲक्शन की भजे कशी झाले तर कशी नाही. चला आता जाऊ. तर आपण थोडं राहिले अंतर, तर थोड्याच आपण पोचतो अक्कापाशी. मग बघू अक्काच्या रिॲक्शन की भजे कसे झाले तर कसे नाही. ते पण भजी मी केलेली ना धरी डबा, ते पण भजी मी केलेली तर तेवढं निघलं. तर गाईज फायनली पोचलो आता आपण कुठं आपल्या गावाच्या रानात. हे बघा हार्वेस्टरने काढलेला हा रिझल्ट आहे, आपल्या हाताने काढलेला हा रिझल्ट. किती फरक आहे बघा. आता हार्वेस्टर जर खाली काढलं जर पाहिलं ना आपण बरेच असे गहू पाडलेले आहेत. आज कसं आहे माहिती आहे का? जिथं आपलं 3-4 दिवस लागणार तिथं ते खाली 1-2 तासात झालं हार्वेस्टरचं. हे फायदा आहे हार्वेस्टरचा. पण ते करतं पण आपण मग दाखवलं नाही सापण एवढं बघ गहू कुठे हे बघायचं. मी गावंडा पडलेला आहे. हे बघ गाईच एवढं गहू पडलेला आहे. जवळपास
3 ते 4 गोण्या वाया गेल्या असतात, एवढा गहू खाली पडलेला आहे. तर आता आता आपण आलो अक्काला जवळ, अक्काला डबा पहिले गुकून का नाही आहे साप, काही नाही वाजत ना. अगं वाजत मग दुसरं काहीतरी असं. साप नाही आता, घाबरू नको. हो फेकून देऊ नको बरं का, काय त्याच्यात खायचंय. नको रे, अरे खायचंय खायचंय. आज रविवार आहे का? हा फेकू नको देऊ, खायचंय. नका रे. अरे खायचंच आहे ना, येडी आहे. अरे तुम्ही द्या ना मग मला. खाल्या खोल्यातच खोल्या आता, आता तुलाच खोलायचंय, आता काही झालं तरी तुलाच खोलायचं. नानाने खाल्ली गाईज खाऊन घे. अक्का म्हणली नादर केलेली, अगं अक्का तेवढे खाऊन घे, नानाने खाल्ले. चला हा चला. तर काही बघू शकता अक्कानी एवढे वांबे जमा केले आहेत. म्हाताऱ्या माणसाचं हे प्लस पॉईंट आहे, काही पण असलं ना ते गोळा करीत करीत चालायचं. एवढं नाही. खायला मागते धान्य म्हणा, हे म्हणा ते म्हणा. झालं म्हटलं. खाय ना. नाही झालं म्हटलं म्हणजे तिथं येईन ना. हा 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 चल तुझं सावली खाली चल. नका सावलील नका. मग? आता एवढं करते नीट आणि येते तिकडे यायचं. आता झालं, नाही बघायचं काय. जाईल ना. चला चला इथं. अरे दळून नका. हा हा तर चला काय जाऊ घरी, मग चार्जिंग करतो. गाईज फायनली 7 वाजले आणि आता मी निघलो कुठं डायरेक्ट माया भाऊ ते पण आजसाठी माझ्यापाशी कोण कोण माहिती आहे का, हे 2 चिल्लर पार्टी, हे एक आणि ते एक कच्चं लिंबू. आणि ह्यो जो आहे ना याला तो ओळखीचा जास्त महाराष्ट्रात एकदम प्राचीन आणि गाजला असा नंबर 1 ब्लॉगर. त्याला आत्ता हिंद केसरीमधून ऑफर आली ती. पण आता कसं आहे माहिती आहे का, तो गेला नाही, त्याच्याकडे मिटिंग होती मॅमवर, त्याच्यामुळे द्यायची. गाईज एकदम म्हणजे माझा कॉन्फिडन्स फुल बांधा आहे, नेक्स्ट लेवल बांधा आहे. अय ओम गुले, ओ अय ओम गुले. गाईज तर गाईज फायनली आपण मंदिरावर पोहोचलो. तर मंदिरात लोक असं काहीतरी येऊ राहिलं आहे. आता सप्ताह आलाय जाऊ ना, तर सप्त्याचं नियोजन चालू आहे. चला आपण दर्शन घेऊ आता, निघू कुठं खाली, काय बोल काय नियोजन. तर काहीच फायनली आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण बसलो दर्शन तुटतं, कारण कसं माहिती कारण की आरती सुरू व्हायला बराचसा वेळ. आता ओमनी पण दर्शन घेतलेलं आहे, बंटी गुले पण दर्शन घेतलं आहे. आपल्याला एक गडी कुठे एक गडी कुठे दादे बाय हा. नन्याला सोडावे. तर काहीच 10 गेलाय एका बारक्या पोराला सोडायला. तर काहीच बराचसा स्पेस मोका केलेला आहे. पहिलं कसं आहे माहिती आहे का, बरंच तिथं म्हणजे झाडं वगैरे होते, ते आता काढले दमादमाने. मंदिर फार डेव्हलप राहिले. आता परवापासून सप्ताह आहे, आता सप्ताहाचे करे 8 दिवस आपले तेच ब्लॉक पडणार आहेत इकडे सगळी. देवघर आपण इकडंच थांबतो, कसं आहे माहिती आहे का, देवघर कीर्तन वगैरे असतं, सकाळी पारायण वगैरे असतं. तर चला आता थोडं आरती सुरू होईल, दूध आरतीकडे. मग गाईच आरती वगैरे झाली, आम्ही आता घरी निघलो होतो. पण जात आता ह्या 2 शूटरचे भांडणं लागले. तर हे रडायला लागला रे, त्याचं अंग भरलं. ठेव गाईच बघू शकतो रडायला लागला. गाईच गाईच ह्यो बंट्याला आणू शकत नाही. सोड सोड. ओ भाई साहब गाईज फुल माझी राहिली भांडण माझी. थांब होऊन द्या माहिती होऊन दे दादा. हान त्याला हान. चल गाईज चला काय हा बंधारा भांडण करू रे दादा, भांडण करू. तर कसं एंटरटेनमेंट गाय तुम्ही शाळा झाला. हा मी आरती वगैरे तर केली, तुम्ही शाळा झाला.
आम्ही वाढायला लागलो होतो पंक्तीला. नेमकी आम्हाला शेवट जेवण झालं तेव्हा आम्ही आणली कढी भात आणि लाडू असं जेवण होतं. तर आता काय करतो, भात करायचा होय. आता घरी आलो भात करायचं मस्तपैकी आणि तेवढी कढी फस्त करायची. तर चला आता चांगले भांडे भेटले त्यांची, बघायला मजा येत होती. तर आता काय हे दुसरं बांटेलंही खोडसरी. चला काही आता मस्त भात करू तर संध्याकाळ. तर काहीच जेवण वगैरे झालं, आता झोपायचा टाईम झालाय. एक पिक्चर पाहिला. तर काही आज माझी झोपायला कोणी माहिती का, जॅक्सन. आज माझी झोपायला आज आमचा जॅक्सन. तर काही आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर काही व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. असेच क्रेझी नवीन फन बघायला आता झालं चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगच्या चॅनलला. तर काही व्हिडिओमध्ये चला बाय बाय.